कोण जा जरा प्लीज मैदानाच्या आतमध्ये लगेच. काही गोष्टी अगोदरच झाल्या पाहिजेत मित्रांनो, लक्ष द्या. कारण एखादी स्पर्धा संपन्न करायची आहे, अगदी अप टू डेट कामगिरी करायची आहे, तर त्या कामाची रूपरेषा अगोदर आखा आणि त्यानुसार ते काम पूर्ण करा. नो डाऊट आज 6व्या वर्षात येत असताना अनेक चांगलं काम MCC करते, प्रत्येक गोष्टीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देते. मात्र तरीसुद्धा सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे वेळ. 11 वाजता पहिला चेंडू पडेल अशी अपेक्षा. मागच्या काही दिवसात आपण बघितलं पहिला चेंडू आपण बघितला 10:22 10:40 अगदी 10:45 पहिला चेंडू पडला. मात्र आज अंतिम दिवस आहे आणि थोडंसं 11 वाजतायत. या प्रसंगी निश्चितच खेद व्यक्त करीन मी. मात्र तरीसुद्धा ही स्पर्धा संपूर्णपणे चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केशव कृष्णा कवळी ट्रिपल के कवळी या नावाने जास्त प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व इथे उपस्थित होताना दिसते. वेलकम नाना, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर. के कवळी आणि सध्या 84 रनिंग आहे. मात्र उत्साह अगदी तरुणाला लाजवेल असाच आहे. वेलकम काका, आपलं स्वागत. आणि सध्या त्यांनी जी टोपी घातलाय तो स्वॅग आहे. चला मॅच ऑन करूया. आघाडीची जोडी मैदानात उतरताना दिसते. विश्वनाथ जाधव, विशू जाधव आलाय. अनेक विक्रम आहेत त्याच्या नावावर, नो डाऊट. त्याविषयी निश्चितच माहिती आपण देऊया. मात्र ही मॅच स्टार्ट होऊया, अगदी स्टार्ट होऊ द्या. अनेक जणांचं सहकार्य अपेक्षित होतं, ते सहकार्य लाभतंय. आणि आज संध्याकाळच्या सत्रात निश्चितच बक्षीस समारंभाला एक वेगळं वलय लाभणार आहे. अनेक मान्यवर येणार आहेत तिथे. चांगले संघ क्वालिफाय झालेत. पहिल्या दिवशी आपण बघितलं निश्चितच वाडवळ समाजाचा हाप होता. त्यानंतर दुसरा दिवस गाजवला साईनाथ अर्णाला या टीमनं. आणि त्याच्यानंतर कालचा दिवस गाजवला आहे तो म्हणजे टीम गजानन 11 मुलुंड या 40+ संघानं अप्रतिम क्रिकेट दाखवला. श्रेयस इंदुलकर, त्याच्यानंतर शिवाजी पाडेकर काय बॅटिंग केली. प्रकाश म्हात्रे यांचंही आपण स्वागत करूया उर्फ बारक्या. वेलकम भाऊ, आपलं स्वागत आहे. थँक्यू पार्टनर. भोईर बंधू सध्या आपल्या दुसऱ्या बिझनेसकडे लक्ष द्यायला चाललेत. पूर्ण सेटअप त्यांनी केलाय. थँक्यू व्हेरी मच. चला लक्षात घ्या, 4 षटकं 20 मिनिटांमध्ये झालीच पाहिजे. सर मॅच ऑन करा प्लीज. पंचांचा इशारा आलाय. बरोबर 11 वाजतायत. पहिला बॉल पडतोय गोलंदाजी मार्कवर अक्षय. विशू जाधव पहिल्या चेंडूवर अगदी मिडऑफच्या डोक्यावरून खेळलाय. फटका अप्रतिम आहे. चेंडू ट्रॅव्हल होणार का? पहिल्या चेंडूवर आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम फटक्याने आणि उत्तम ज्वेलर्स चौकाराने. 4 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर विशू जाधवनं आपला क्लास दाखवलाय. अगदी हा चेंडू जर बघितला तर बरोबर पट्ट्यात होता. आउटसाइड ऑप्शन हलकीशी डिलिव्हरी होती. आपल्या डाव्या पायाचा वापर चेंडूच्या रेषेत जाण्यासाठी केला. त्यानंतर पाहिलं की 30 सर्कलचं बंधन आहे, त्या बंधनाचा पूर्ण वापर केलाय. या 4 धावा. विशू जाधव 6 चेंडूमध्ये 6 चौकार त्याच्या नावावर सुद्धा हा विक्रम आहे. यावेळेला टॅप केलाय, योग्य फटका नाही आहे. मात्र इथेही धावा मिळतील. पहिली धाव वेगानं पूर्ण झाली आहे. एकच धाव. चांगला बॅकअप पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकामार्फत. सन्माननीय हर्षद पाटील आगाशीचे, त्यांचंही आपण स्वागत करूया. वेलकम सर, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर. अगदी वेळेवर आलात. आताच मॅच सुरू झाली आहे. आनंद घ्या या एकूण स्पर्धेचा. तसेच अमोल पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अमोल, आपलंही स्वागत. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा. आता डावखुरा बॅटर आहे तो म्हणजे अक्षय घरत. एका बाजूला अक्षय, दुसऱ्या बाजूलाही अक्षय आहे. पाहूया हे बॅटल.
बॅकफुटला खेळले, अगदी लेट खेळले, त्यामुळे नाखुश असतील, अजून वेगानं मारू शकले असते, मात्र कुठेतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंडने उशीर झालाय. बऱ्याच गोष्टी आहेत, कारण लक्षात घ्या सिमेंट कॉन्क्रीटची विकेट नाही आहे. बऱ्याचदा आता सगळ्या क्रिकेटर्सना सवय झाली आहे की सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळायची, त्यामुळे अशी ज्यावेळेला विकेट मिळते, मातीची अगदी सपाट विकेट मिळते, त्यावेळेला गोलंदाजांना तुझा संधी असते आणि बॅटरला सुद्धा संधी असते. मात्र चेंडू फ्रॅक्शन ऑफ सेकंडने उशिरा येणार आहे, तो ताळमेळ साधावा लागेल. काल श्रेयस इंदुलकरनं देखील ही गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली, त्यांनी क्युरेटरचं आमच्या कौतुक केलं. यावेळेला स्विच खेळायचा होता, मात्र इथे चेंडू वेगवान होता. वेल बोल्ड अक्षय, सुपर बॉलिंग. पहिलीच मॅच जबरदस्तरित्या सुरुवात. विशू जाधव पुन्हा एकदा रेडी आहे. फुल टॉस डिलिव्हरी आहे, हा फटका फसलाय. नाखुश असेल विशू, कारण संधी होती अगदी 30 सर्कलचं बंधन भेदण्याची, मात्र एक्झॅक्टली टो एंडला पाहू शकतो आपण, अगदी पाहू शकतो टो एंडला फटका येतोय आणि निश्चितच मिडॉनवर एक अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. धाव मिळणार नाहीये, चांगलं सुरुवात अक्षयची. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय, जागा दाखवली आहे चेंडूला, मात्र तरी देखील क्षेत्ररक्षकाचं चांगलं काम पाहायला मिळतंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून धावत गेलाय, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिथून धावा वाचवलेत 2. गुड कमिटमेंट, जबरदस्त क्रिकेट. पहिल्या षटकाची सांगता अगदी क्विक टाइम मध्ये झालाय. अगदीच जर विचार केला ना तर फक्त 3 मिनिटांमध्ये षटक संपलंय. जोरदार टाळ्या. याच गोष्टीची गरज आहे. लक्षात घ्या मित्रांनो, क्रिकेट खेळायचं आहे, चांगल्या दर्जावर खेळा, चांगल्या वेळेत खेळा, कारण काल एक सामना तब्बल 1 तास 20 मिनिटं, हे चुकीचं आहे आणि चुकीला माफी नसावी. अगदी आपण बघतोय आपल्या भारतीय संविधानात अनेक कायदे बदल होत आहेत, ते कायदे बदल होण्याची गरज देखील आहे. सध्या भारताचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे भारताची लोकसंख्या, ती रोखायची कशी, याविषयीची भरपूर गोष्टी सुरू आहेत आणि कुठेतरी कायदा अतिशय कठोर होणं गरजेचं आहे, कारण अनेक जातीपंथांचे एकूणच सगळे लोक भारतामध्ये राहतात. मात्र ते असताना प्रत्येक जातीपंथावर जातीकडे न बघता एक माणूस म्हणून बघून त्याच्यावर एक कायदा लागू केला गेला पाहिजे, मग तो कुठल्याही जातीचा असो. त्यामुळे इथेही आपण बघतोय क्रिकेटमध्ये देखील कायदे आहेत, ते कायदे पाळले गेले पाहिजे. अगदी पहिली षटक 3 मिनिटांमध्ये संपलंय. दुसऱ्या षटकासाठी एक छोट्या चणीचा गोलंदाज आलाय, तो म्हणजे वैभव मोहिते. पाहूया त्याचे चुणूक कशा पद्धतीने दिसते. तो दुसऱ्या बाजूला अक्षय घरत, अजून चांगल्या पद्धतीने बॅटिंग तो करू शकतो, चांगला बॅटर आहे नो डाऊट, मात्र क्लिक व्हायला वेळ लागणार नाही. पाहूया इथे रनवेमध्ये थोडीशी गडबड झाली आहे, रिदम चुकलाय, लगेच स्वतःला थांबवलंय. खालिद सर यांना तुम्ही पाहू शकता, काल ईद झाली, चांगल्या पद्धतीने त्यांनी ती सेलिब्रेट केली. पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आपण. अतिशय जबरदस्त कमिटमेंट या स्पर्धेसाठी त्यांनी दाखवलंय. तसेच आमचे दोन्ही मुख्य पंच इतर जे बघायला गेलं तर JP सर आणि एकूणच गंभीर सर यांचंही मनापासून कौतुक. बॅकफुटला खेळलेत, अगदी वेगवान चेंडू होता. शेवटच्या क्षणी आपण बघतोय चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना दिसतोय. एकच धाव मिळेल. गुड, चांगलं क्षेत्ररक्षण. लक्ष नव्हतं तिथे, लक्ष नव्हतं. विशूला मात्र एकच धाव हवी आहे. इथून धावसंख्येला अजून पुढे न्यावं लागेल. धावसंख्या 9, गडीबाद एकही नाही आहे. मागच्या काही दिवसामध्ये सुरुवात जर बघितली तर पहिल्या चेंडूवर चौकार, पहिल्या चेंडूवर विकेट, अशी सुरुवात आपण बघितली या एकूणच मैदानावर. अगदी पहिलाच दिवस आठवूया ना, पहिल्या चेंडूवर विकेट होती, त्यानंतर त्याच्या दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर देखील विकेट होती. त्यामुळे बरेच विक्रम. मैदान चांगलं आहे, त्यामुळे निश्चितच इथे खेळताना प्रत्येकाची कसोटी आहे आणि ती कसोटी आपल्या जीवनात सुद्धा असते ना. अगदी सकाळी उठल्यापासून आपला रोजचा कार्यक्रम काय आहे, तो किती चांगल्या पद्धतीने होतोय, या गोष्टीकडे प्रत्येकाचं लक्ष असतं. काही जण लाईटली घेतात, काही जण अगदी विचारपूर्वक सगळ्या कामगिरी करतात. मात्र सध्या युग असं आहे, सामाजिक परिस्थिती इतकी बदलली आहे, सध्या युद्धाचं जे वातावरण आहे, त्यामुळे निश्चितच जास्त आता विचार करायला भाग पाडणारे क्षण आहेत. मात्र सध्या तुम्ही क्रिकेटमध्ये व्यस्त आहात. फुलटॉस बॉल आहे, अगदी आपण बघतोय फाईन लेगला टर्न केलाय, चेंडू सीमारेषे पार जाणार का, मात्र नाही, थांबलाय, अगदी थांबलाय. या 2 धावा. त्या एरियामध्ये मागच्या 3 दिवसात बऱ्याच धावा आलेत, मात्र इथे विशू
सरप्राईज आहे की का चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. काही असे स्पॉट्स आहेत जिकडे भरपूर स्पंज आहे, गवताचं भरपूर स्पंज आहे, त्यामुळे तिथून चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहे. या 2 धावा संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 11. आमचे प्रमोदजी शेडगे आज कोंडगाव येथे जाणार आहेत. आज खास निमंत्रण आहे त्यांना. एकूणच शेवटच्या दिवशी ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये मनापासून कौतुक आहे या मुलाचं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वैभव मोहिते टू विशू जाधव. स्वीप करायचा होता, अगदी स्वीप करायचा होता. हा चेंडू मात्र आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल आहे. लाईन ओळखली पंचांना आणि त्यामुळे निश्चितच आपण बघतोय या त्यावर कोणतेही आर्ग्युमेंट गोलंदाजी नाही आहे. त्याला देखील पूर्ण कल्पना होती, कारण शफल कितीही केलं तरी ती वाईड लाईन आहे ती तशीच असणार आहे. लक्षात घ्या, बॅटरने कितीही शफल करो मात्र तुम्हाला एक कक्षा दिली, त्या कक्षेत राहूनच गोलंदाजी करावी लागेल. आणि लक्षात घ्या, एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल बीमर्सचा चेक करण्यासाठी, तुम्हाला निश्चितच तो रिव्ह्यू मिळेल. त्यानंतर निश्चितच वाईटसाठी सुद्धा तुम्ही तो रिव्ह्यू घेऊ शकता. यावेळेला पुन्हा एकदा विशू स्टाईलमध्ये हा फटका टर्न झालाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या जवळ आणि अगदी टर्न झालाय. आलाय उत्तम ज्वेलर चौकार विशूच्या बॅटमधून 4 धावा. आगाशी म्हटलं तर आगाशीमध्ये अनेक अशी मंदिरं आहेत जी खरोखरच प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविषयीची देखील अतिशय चांगली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. कारण आपलं गाव टिकलं पाहिजे, आपली मंदिरं टिकली पाहिजे, आपला समाज टिकला पाहिजे आणि एकूणच आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे. पुन्हा एकदा वैभव मोहिते विशू जाधवसाठी षटकामध्ये धावा मिळवण्यासाठी प्रयत्न आहेत. यावेळेला अगदी हा फटका आपण बघतोय का कोण रिझन मधून फरार होताना दिसतोय. क्षेत्ररक्षण तितकंसं योग्य नाही झालंय, अगदी चुकीच्या हाताचा वापर केलाय, त्यामुळे या मिळत आहेत 4 उपयुक्त उत्तम ज्वेलर्स धावा. 4 धावा. अजय अतुलचा तुम्हाला ऐकायला मिळतंय. अगदी या चित्रपटानंतर अजय अतुलनं एकूणच बॉलिवूडमध्ये आपला डंका वाजवायला सुरुवात केली. तो हा चित्रपट अग्निपथ. ऋतिक रोशनचा दमदार अभिनय, संजय दत्तचं ते भयावह दृश्य आणि त्यानंतर हे अफलातून म्युझिक, सगळ्यांचा अगदी मिलाप पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आहे तब्बल 20. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, योग्य फटका नाहीये मात्र तरी सुद्धा तो ट्रॅव्हल होताना दिसतोय. कमिटमेंट चांगली होती मात्र तरी सुद्धा चेंडू सीमा रेषा पार झालाय. विशू जाधव भरात आलाय. उत्तम ज्वेलर चौकार. आपण बघितला अगदी हा चेंडू पायामधला होता मात्र ज्या पद्धतीने खेळला विशूचं कौतुक आहे आणि त्यामुळेच त्याला बेस्ट अमंग द रेस्ट म्हणतात. कारण बरेच जण या फटक्यावर जर बघितलं तर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतील मात्र इथे विशूनं गॅप शोधला, प्लेसमेंट राईट होती आणि तीच गोष्ट त्याला इतरांपासून वेगळी करते. ही आहे निश्चितच मोठे क्रिकेट खेळणारे खेळाडू. अगदी आपण बघतोय एखादी देशात जाऊन देखील आपला डंका वाजवलाय. 10PL असो, ISPL असो, बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात केलेत. नाव आहे विश्वनाथ जाधव, दानिवचा ब्रँड. यावेळेला जर बघितला तर फटका फसलाय मात्र तरी देखील कव्हर पॉईंट मधून आपण बघतोय क्षेत्ररक्षण घेताना दिसत आहेत. अगदी 2 धावा इथे देखील पूर्ण होताना दिसेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही पार्टनरशिप आता थोडीशी डोकेदुखी तरच चालली आहे. ती म्हणजे टीम वेदांगी 11 साडी. षटकं संपलेली आहेत. 2 धावसंख्या 26, सरासरी 13 धावांची आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करता निश्चितच चांगली सरासरी आहे मात्र अजून पुढे जाण्याचा विचार केला जाईल. चला 2 षटकं संपलेले आहेत. पाण्याची व्यवस्था येस होते
खेळाडू जाणार नाहीयेत, पाणी लगेच आमचे आयोजक घेऊन येतील. थँक्यू व्हेरी मच जयदीप, थँक्यू व्हेरी मच सनिकेत. अतिशय चांगली कामगिरी राहिली आहे. आज वेगळी गाडी आहे, साजनं गाडी मला वाटतं घरी पार्क केली आहे. आणि आज सध्या साज ज्या एकूणच मूडमध्ये आहे तो आय थिंक टायगर सफारी करून आलाय. आज नचिकेत वर्धक यांची गाडी आणलाय, ही देखील बायोगॅसवर चालते. अधिरा ग्रुप आणि ओमसाई प्रदीप हे दोन संघ इथे उपस्थित झाले असतात तर लगेच कळवा. नेक्स्ट मॅच तुमची आहे. अधिरा ग्रुप आणि ओमसाई प्रदीप नेक्स्ट मॅच. क्या वाद आहे. अधिरा ग्रुपचे गणेश कागड इथे उपस्थित झालेत. काल जे जमलं नाही ते आज आम्ही करू. क्या वाद आहे. माणूस थांबणार नाही आहे, थांबला तो संपला असं आपण म्हणतो. गणेश काकड जर बघितला तर हे त्यातलंच रसायन आहे. चला जास्त वेळ होतोय, ड्रिंक्स ब्रेक लांबतोय, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. 2 षटकं अतिशय चांगल्या वेळेत संपलेत अशी माहिती आम्हाला आदेश मार्फत मिळतीये. कारण अगदी 11 वाजता पहिला चेंडू पडला होता, त्यामुळे प्लीज सहकार्य करा. आजचा दिवस आपण निश्चितच MCCच्या माध्यमातून गाजवणार आहोत. काय हवंय सर? चेंडू द्या लगेच प्लीज मैदानाच्या आतमध्ये. आमच्या व्हॉलंटियर्सना देखील विनंती आहे, आज बघा आज महत्त्वपूर्ण दिवस आहे, तुम्ही चहूबाजूला मला दिसला पाहिजेत. कारण एक एक डिसिजन इम्पॉर्टंट असणार आहे. नो डाऊट DBNचा लाईव्ह कॅमेरा अफलातून कामगिरी करतोय, मात्र तरीसुद्धा ॲज अ व्हॉलंटियर्स म्हणून MCCचं काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे आज. किशन येतोय गोलंदाजी मार्कवर. डावखुरा बॅटर अक्षय गरज आतापर्यंत 2 चेंडूंना सामोरे गेलाय, 2 धावा त्याच्या खात्यात. तर दुसऱ्या बाजूला नाबाद 23 धावा, 10 चेंडू. विश्वनाथ जाधव तुम्हाला पाहायला मिळतोय. पार्टनरशिप 26 धावांची. आपल्या टीमला अजून पुढे नेण्यासाठी प्रयत्न. ही धावसंख्या 50च्या पलीकडे गेली तर या सामन्यात जबरदस्त चुरस निर्माण होणार आहे, हे सांगण्याची खरं तर गरज नाही आहे. जे प्रेक्षक आत्ताशी जुडलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी पहिली मॅच सुरू आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते अष्टविनायक बॉयज जी बॅटिंग करते, तर दुसऱ्या बाजूला वेदांगी 11 जे क्षेत्ररक्षण करतायत. किशन टू अक्षय समोर खेळलाय, चांगला ड्राईव्ह आहे. मात्र इथे जर बघितलं थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं की अगोदर धावायचं की नाही धावायचंय. मात्र इथे ॲट द एंड चेंडू हातात नाही सापडलाय, तो म्हणजे मिड ऑफच्या. एक धाव इथे अक्षयच्या खात्यात जाते. स्ट्राईक रोटेट झालं, ही चांगली गोष्ट. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर विश्वनाथ जाधव. अनेक मान्यवर प्रेक्षक येत आहेत. भरपूर इम्पॉर्टंट दिवस. आजच्या दिवसात क्रिकेटिंग ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. मात्र आज आयोजकांच्यावर देखील लक्ष असेल, त्यांचं प्लॅन पाहूया. फुलटॉस बॉल आहे, लॉफ्ट केलाय, चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय मात्र नाही काम केलंय पूर्ण. कारण इथे झेल घ्यायला पाहिजे होता, बॉल ही अडवायला पाहिजे होता. 1 बाउंड चेंडू सीमा पार देखील जातोय. धावा अगदी विश्वनाथ जाधवच्या बॅटला चिकटलेत. ही संधी त्याला निर्माण करून दिली होती. हा झेल ज्या स्तरावर तुम्ही क्रिकेट खेळताय त्या लेवलचा जर विचार केला ना तर हा झेल होणं गरजेचं होतं. मात्र ती वेळ सरली आहे आणि इथे एक जीवदान सुद्धा लाभतंय. धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावर. 11 चेंडू 27 धावा नाबाद. आतापर्यंत या मालिकेत 2 अर्धशतका आपण पाहू शकलोय. इथे विश्वनाथ जाधव आग्रही असेल. लेट्स सी. यावेळेला अगदी फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र वेगवान हाताळलाय, अगदी वेगवान हाताळलाय. पाहूया या चेंडूचा स्पीड DBN लाईव्ह वर. 139. वेगवान चेंडू बीट केलंय, वेगानं बीट केलंय. इथे मात्र ऑन साइडला फटका अगदी बनवलाय. डिप स्क्वेअर लेग मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, एकच धाव मिळणार आहे. चांगलं कमबॅक केलं किशननं. अगदी तो झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा त्याने दबाव विशूवर ठेवला, बॅकफुटला नेलं आणि त्यानंतर हा फटका खेळताना देखील विशू
व्यवस्थित पोझिशनमध्ये नव्हता तरी सुद्धा एक धाव इथे मिळते. धावसंख्या 32, एकही गडी बाद नाही आहे. पहिली मॅच आजच्या दिवसातील. सर्वांचं स्वागत. अनेक जण जसे आडोसा मिळेल तशी ही मॅच बघतायत. मात्र बऱ्याच प्रेक्षकांना जर आम्ही जे डगआउट उभारलेत तिथे बसण्याची व्यवस्था आहे. आज दिवसभर तुम्ही निश्चितच एन्जॉय करू शकता ही स्पर्धा. अक्षय ड्राईव्ह चांगला आहे. मात्र किती धावा इथे मिळतील. दुसऱ्या धावेसाठी येणार. तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. गरज नव्हती ॲक्च्युली त्या फिल्डरला. मात्र चांगला बॅकअप. या 2 धावा. अक्षयच्या बॅटमधून हा दुहेरीचा पहिला फटका येतोय. आतापर्यंत 4 चेंडू तो त्यांनी फेस केलेत. 3 सिंगल 1 डबल. सन्माननीय भालचंद्र वर्कन काका यांचं आगमन झालंय. भालचंद्र वर्तकजी आपलं स्वागत आहे. सामने एन्जॉय करा. आज उखाडा जबरदस्त असणार आहे. काल काय हवेचं प्रमाण पाहायला मिळालं. इथे वडा बॉल चांगला चेंडू होता. बॅटवरून गेले. चेंडू खालून आलाय. अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळतंय. कारण 2 षटकात धावसंख्या 26 होती. 3 षटकानंतर धावसंख्या दिसते ती म्हणजे 34 म्हणजे फक्त 8 धावा. वेल बोल्ड किशन. कृष्ण कामी आलाय. कमबॅक हे भरपूर गरजेचं असतं. कुठल्याही प्रकारचं क्षेत्र असतो. तुमच्याकडून एखादी चूक होते त्यावेळेला सुधारणेला वाव असतो. मात्र ती सुधारणा तुम्ही किती वेगानं करता या गोष्टीला कुठल्याही क्षेत्रात महत्त्व आहे. मग ते क्रिकेटचं क्षेत्र असतो, इतर काही खेळ असो, तुमचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा तुमचं एकूणच बाकी सगळ्या गोष्टीत त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. चला शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज येतोय. राहुल नाम तो सुना होगा. राहुल प्रजापती. कॉन्टेस्ट चांगलं पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर आहे. विशू जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तसेच आपण बघतोय पिण्या म्हणजे संतोष जाधव अजून यायचा बाकी आहे. बॅटिंग लाईनअप आहे. मात्र सध्या या 2 बॅटरने आत्तापर्यंत ठाण मांडलाय विकेटपट्टीवर. आणि ही विकेट ही अशीच आहे ना, जर तुम्ही या विकेटवर ठाण मांडलात, विकेटवर काही वेळ जाऊ दिलात तर धावा येणार आहेत. फक्त ते कळण्यासाठी तुमच्याकडे ते गेम प्लॅन असलं पाहिजे. तुमच्याकडे ती बुद्धी असायला पाहिजे. आणि सध्या ती बुद्धी या दोन्ही बॅटरकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. बऱ्याच धावा झाल्यात या मालिकेमध्ये. त्याचं एकमेव कारण होतं पार्टनरशिप झाल्या होत्या. मोठ्या पार्टनरशिप पाहायला मिळालेत. 34 धावा बिनबाद. 34. 3 षटकं संपलेले आहे. सरासरीकडे लक्ष घातलं तर 11.33. नेक्स्ट मॅच अधिरा ग्रुप वर्सेस ओम साई प्रदीप. स्विच हिट. कडक हिट. चेंडूला पाठवलंय अगदी नाक्यावर. षटकार युरो पॉवर सिक्सर फ्रॉम मिस्टर विश्वनाथ जाधव. परेराजी तसेच गणेश काकडजी यांचं वेलकम. आपलं स्वागत आहे. चेंडू द्या प्लीज. चेंडू द्या. ओम साई प्रदीप संघ आला का. टीम ओम साई प्रदीप. नेक्स्ट मॅच आपली आहे. अधिरा ग्रुप संघ इथे उपस्थित झालाय. टॉस साठी या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. लक्षात घ्या. त्यानंतर K11 नाला सोपारा आणि जेम्स बॉन्ड राई. नागेश 11. जेम्स बॉन्ड म्हणजे आमच्याच गावातील संघ आहे. येणार आहे तो. अगदी येणार आहे. ओ व्हॉट अ शॉट. अगदी रंगात आपल्याला पाहायला मिळतोय. इथेही चेंडू आपण बघतोय. षटकारानंतर आलाय उत्तम ज्वेलर. चौकार. या एकूणच खेळाडूच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एक हाती सामना घेऊन जाण्याची ताकद काही औरच आहे. अगदी हा आदिवासी क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याच्याकडे बऱ्याच वेळा पाहिलं जातं. दानिवचा हा ब्रँड इकडे आगाशीला देखील चमकतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे धाव मिळणार नाहीये. गुड कमबॅक. आणि नो डाऊट सुप्रीमो चषकातील त्याची कामगिरी कोण विसरणार. अगदी मालिकावीराचा किताब देखील ती 4 व्हीलर त्याने उचलली होती. नो डाऊट भरपूर मोठा क्रिकेटर आहे. मात्र या घडीला
आता आपण बघतोय 16 चेंडू 38 धावा नाबाद. या षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. टायमिंग बघा. क्लास क्लास क्लास. युरो पॉवर षटकार. धाव संख्या एक्झॅक्टली 50 झाले. अभिनंदन इथे टीम अष्टविनायक बॉईज. आणि 50 धावांमध्ये नाबाद 44 धावा एकट्या विश्वनाथ जाधवच्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुपर बॅटिंग. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. होणार का अर्धशतक? क्लीन बोल्ड. दांडी गोल. अंडर एस्टिमेट केला. लॉंग लेगला फेकायचा होता मात्र अगदी चेंडू यशांवर ओढून घेतलाय. गुड बॉल बाय राहुल. विकेट आली आहे. 50 धावांची ही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. मात्र आपलं काम चोख बजावलंय ते म्हणजे विश्वनाथ जाधवना. कम ऑन डीजे. आकाश पंडा. आकाशचा खेळ पाहायला मिळाला होता. मीरा भाईंदर प्रीमियर लीगचं पहिलं एडिशन 2019ला. काय बॅटिंग केली होती. मोठमोठे फटके खेळले होते. तोच आकाश पंडा पुन्हा एकदा सक्रिय होतोय मात्र अगदी इनिंगच्या शेवटच्या बॉलवर. पाहूया त्याचा जोरकर फटका येणार का किंवा एकूणच गोलंदाज राहुल प्रजापती अजून एखादी विकेट मिळवेल का. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्या 50 गडी बाद एक. काय पार्टनरशिप. त्या पार्टनरशिप मध्ये फक्त 5 धावा अक्षय घरतच्या आणि 44 धावा विश्वनाथ जाधवच्या. वन मॅन शो. चला लास्ट बॉल. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फुलटॉस बॉल आहे. समोर खेळलेत क्षेत्ररक्षक. आपण बघतोय नाही अडवू शकणार. चेंडू वन बाउन सीमारेषा पार. आकाश पंडाचा जबरदस्त तडाखा. 4 धावा. उत्तम ज्वेलर चौकार. पहिल्या इनिंगची समाप्ती. इनिंग नंतर आपण धावसंख्येकडे बघूया. धावसंख्या झाली ती एक्झॅक्टली 54-55 धावा. या विजयासाठी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये ही अफलातून धावसंख्या आहे. त्यामुळे निश्चितच या मॅचला एक वेगळं वलय प्राप्त होणार आहे. पाहत राहा ही महत्वपूर्ण स्पर्धा. मालविदे क्रिकेट क्लब आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा हा अफलातून थरार मागच्या 4 दिवसापासून सातत्याने. आज अंतिम दिवस आणि पहिल्याच मॅच मध्ये 55 धावा विजयासाठी. वेल डन अष्टविनायक बॉईज. आता वेदांगी 11 ही धावसंख्या चेस डाऊन करणार का हा प्रश्न आहे. मात्र त्याकरता लगेच निमंत्रण देऊया मायक्रोफोनवर या परिसरातील एक जबरदस्त आवाज. पालघर भूषण प्रमोदजी शेडगे. थँक्यू. काही सन्मान आपण लगेचच मान्यवर कक्षामध्ये करतोय. हर्षदजी पाटील इथे उपस्थित आहेत. रामदास वर्तक साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण हर्षद पाटील यांचा सन्मान करूया. या हर्षदजी पाटील मुख्य मंचावर थोडंसं पुढे या जेणेकरून आमचा एकूणच DBN लाईव्हचा कॅमेरा तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचेल. रामदास वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मुख्य मंचावर आपण करणार आहोत. अतिशय चांगला वेळ आपण देत आहे. चांगला निश्चितच सपोर्ट देत आहे. त्याबद्दल मालविदे मित्रमंडळ तसंच क्रिकेट क्लब आपलं मनापासून हार्दिक आभार व्यक्त करत आहे. धन्यवाद. अजून एक विशेष सन्मान आपण करतोय मुख्य मंचावर. केशव कृष्णा कवळी म्हणजेच ट्रिपल के. भालचंद्र वर्तक यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण के कवळी यांचा खास सन्मान करूया. त्यांचंही खास स्वागत करूया. वेलकम सर. स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं. आणि सन्माननीय भालचंद्र वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करतोय. हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत ज्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत आहेत. आणि मी अगदी पहिल्या दिवसापासून ही गोष्ट पाहतोय. मालविदे क्रिकेट क्लब म्हटलं तर अगदी थोडा मोठापासून सगळेच जण ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद. चला वळूया या पुढच्या इनिंगकडे. आवाज ऐकूया प्रमोदजी शेडगे यांचा. थँक्यू.
चला या रे सारे या एक भारे हा गाव एक कराया चला या रे सारे या एक भारे हा गाव एक कराया चला द्या रे हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट थँक्यू व्हेरी मच संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. आजचा सलग 4था दिवस आणि अप्रतिम आवाज आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलाय. बऱ्याच वर्षांचा अनुभव आणि तो अनुभव शेअर करत असताना माईकवरून सातत्याने पाहायला मिळतात. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. चला फिल्डिंग सेट करा. वेळेची दिरंगाई करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मी विनंती करेन ओम साई प्रदीप 11 टीमचे कॅप्टन जर आले असतील तर या लवकरात लवकर. प्रभाग क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी आदरणीय सन्माननीय पंकजदादा देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागतम. आणि आदरणीय मनीजी नारड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 पंकजदादा देशमुख या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. एक सुंदर व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटसाठी योगदान देणारं व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर या आपण त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण त्यांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पंकजदादा देशमुख साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. पंकजदादा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून या MCC क्रिकेट क्लब आगाशी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अगदी दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला ते अमूल्य वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. विराजमान झालेले पंकजदादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. नुकतीच आपण DBN लाईव्हला हायलाइट्स विश्वनाथ जाधवची बॅटिंग एन्जॉय केली. यंदाचा हंगाम पुन्हा एकदा विश्वनाथ जाधवच्या नावावर पाहायला मिळतो. श्रद्धांजली चषक 2026 कोण विसरेल. काय जबरदस्त याच महिन्यामध्ये काय बॅटिंग केली होती. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे 6 बॉलवर 6 चौकार मारण्याची किमया चांदीपच्या मैदानात पाहायला मिळाली. तोच विश्वनाथ जाधवला आपण पाहत आहेत. पहिलं षटक अमेय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. संतोष आणि वैभव अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑल इज वेल. ही स्पर्धा सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल फर्स्ट स्लिप मध्ये कोणतीही चुकी करणार नाहीये आणि पहिल्याच बॉलवर मात्र मिळते विकेट. आय थिंक सो अक्षय राजभर त्या ठिकाणी येत आहेत की काय. आणि यस डेफिनेटली पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. वर्ष 6वे या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काय अफलातून पारदर्शकता या स्पर्धेची. अप्रतिम दिवसेंदिवस या स्पर्धेची क्वालिटी जी आहे ती वाढत चाललेली आहे. पहिल्या वर्षात 30,000ची स्पर्धा आणि 6व्या वर्षात 1 लाखाच्या घरात जाणारी ही स्पर्धा. त्यामध्ये सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आतुरलेले का असतात त्याचं एकमेव कारण पाहायला मिळतं की तुम्हाला चांगले षटकांचे सामने खेळायला मिळतात. चांगलं मैदान आहे आणि त्याचप्रमाणे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे प्रत्येक संघ उत्सुकतेने वाट बघतात या स्पर्धेची. आणि ती स्पर्धा 19 तारखेपासून आपण पाहिली. वाडवळ समाजाला प्राधान्य दिलं. 19 तारखेला वन डे फिनिश आपण ती स्पर्धा पाहू शकलात. मथाने या टीमने यंदाचा हंगाम मात्र विजेतेपद पटकावलं.
आणि माहीम टीम सुद्धा चांगला खेळ केला. या दोन टीमचं पुनश्च एकदा अभिनंदन असेल. ऑफ साईडला खूप सुंदर ड्राईव्ह आल्या आल्या चांगलं फुटवर्क दाखवत असताना अफलातून टायमिंग फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल अमयच्या या बॉलवर. अमय एक जबरदस्त खेळाडू पाहायला मिळतो, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अम्मू 11 काशीमिरा या टीममधून सध्या तो एक गाव एक फॉर्मॅटमध्ये बिलॉंग करणारा खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेले. भलं मोठं लक्ष तर आहे. 55 धावांचं यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, काय फटका खेळलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. उत्तम दर्जाचा उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. 4 रन. चला, ओम साई प्रदीप 11 टीम जर आली असेल तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची आहे. ऑलरेडी अधिराज ग्रुप चे कॅप्टन उपस्थित आहेत. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल. JP सरांकडून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 3 पंच आहेत या स्पर्धेला. पहा ॲक्शन रिप्ले. अमयचा हा बॉल खूपच उसळी घेणारा होता आणि सरळ बॉल मात्र डोक्यावरून निघून जातोय आणि पंच 1 फॉर दी ओव्हर यावेळेला जरूर दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. एक बाउन्स तुम्ही मात्र यावेळेला डिलिव्हर्ड केला आणि त्यामुळे तुम्हाला हा वॉर्न केला गेलाय गोलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. राहुल जॉन सध्या आपण पाहतायत. संतोष जाधव पिण्याला आपण पाहू शकाल. आज एक खेळाडू आपण पाहिला तर अप्रतिम लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुपर प्लेअर अक्षय घेरतला आपण पाहतायत. मॅन फ्रॉम काटाळे. यावेळेला लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला राहुल आदवडे पुढे सरचा वेल. कॅच ड्रॉफ्ट. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आदेश पाटील दर्शवतात 8 या धावसंख्येवर. राहुल आदवडे एक बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु सध्या बाउंड्री लाईन टच आहे. होतं कधी कधी अशा प्रकारच्या झील सुटतात. कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. आज हितेश यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दत्तात्रय नलावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पोलीस विभाग त्यांचं मनपूर्वक सहर्ष शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. दरम्यान विकेट डाऊन. चांगला झेल टिपत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर वैभव मोहिते. गॉन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहत आहेत पंकजदादा देशमुख नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 चे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेहमीच जनतेच्या सेवेसाठी नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच मात्र सातत्याने झटत असतात असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. पंकजदादा देशमुख आणि क्रिकेटसाठी नेहमीच योगदान देणारं असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. पुनश्च एकदा या मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक 2 घेऊन येईल गोलंदाज संतोष जाधव पिण्या. ब्रँड आहे गोकिवरेचा. 2 षटकं ज्याने आपल्या करिअरमध्ये अशी हाताळली की 1 धाव सुद्धा दिली नाही आणि 2 ओव्हरमध्ये 2 वेळा हॅट्रिक सुद्धा साध्य केली. आणि इथे मात्र अक्षय घरतला बॉल बीट करून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. 4 रन. उत्तम ज्वेलर्स चौकार.
चांगला फटका होता ऑन साईडला ह्या वेळेला खून काढला आणि अक्षय घिरत त्या ठिकाणी होते, त्याला बीट केला आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनचा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 आहे धावसंख्येवर 12 रन्स. संतोष जाधव पिण्या गोख्युरे एक्सप्रेस यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत खूप चांगला फटका पाहायला मिळतो. मनगडाचा वापर केला आणि लगातार हा दुसरा दमखम दाखवणारा चौकार पाहायला मिळतो. देवाच्या बॅटमधून 4 रन. उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. उत्तम ज्वेलर्सचे आदरणीय सन्माननीय उत्तमजी शाहसाहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एसआर ग्रुपचे निमिषजी प्रजापती साहेब आणि त्याचप्रमाणे राजनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज पाहुण्यांची रेलचेल आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सध्या पाहिलं तर 16ला 2 आपण पाहतायत. विकेट्स डाऊन राईट मोर द विकेटने यावेळेला चांगला बॉल होता. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. संकेत कासार पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. उत्तम ज्वेलर्सचे आदरणीय सन्माननीय डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी उत्तमजी शाह साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. नेहमीच आपण चौकार आल्यानंतर उत्तम ज्वेलर्सचे 4 दिवस नाव गुंजताना या मैदानात आणि आज स्वतः या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम ज्वेलर्सचे आदरणीय उत्तमजी शाह साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि सोन्याचे नाणे घेऊन आलेत असं आम्हाला माहिती पडलं आणि या आपलं सहर्ष स्वागत आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक उत्तम दर्जाचं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. जरा टाळ्यांचा गजर येऊ द्या. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सध्या संकेत कासारला बॉलने भेट केलाय आणि पुन्हा एकदा बॉलने वेध घेतलंय. लॉंग स्टॉप रिजनला नॉन स्टॉप बॉल जातोय चौकारासाठी. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी उत्तम ज्वेलर्स चौकार. 4 रन पोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं 13 बॉल आणि 34 रनची आवश्यकता आहे. वैभव पाटील सध्या डीजे ऑपरेटिंग ची भूमिका निभावत असताना पुन्हा एकदा सिल्वर लाईन मात्र खूप चांगलं वाजंत्र त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने श्रवण इंद्रियांपर्यंत ऐकलंय. ऑन साईडला खूप चांगला फटका तर नाहीये. मिस्टामिक स्ट्रोक आहे. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत अक्षय राजभर. धान्यू एक्सप्रेस पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डबलवर सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आदेश पाटील करण मांगेला. या वेळेला आम्हाला दर्शवतात की 23 धावा 2 षटकांचा खेळ झालाय. 12 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण. या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीर जे दिलेले आहेत त्या ट्रॉफी सागर नरेंद्र चौधरी विरार यांकडून या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यातील सामनावीरसाठी आकर्षक चषक जे दिलेला आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज यांकडून बॅट द पेस्टल स्टुडिओ प्रतीक वर्तक साहेब यांकडून देण्यात आले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज श्री अमित भालचंद्र चुरी साहेब वानगाव यांकडून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट मालिकावीर त्याचप्रमाणे सायकल जी दिलेली आहे मालिकावीर भूषणजी कमळाकर वर्तक यांकडून देण्यात आले. तृतीय पारितोषिक 30,000 रुपये सौभाग्यवती ज्योती दीपक म्हात्रे बोळींच नगरसेविका प्रभाग क्रमांक 12 यांकडून देण्यात आले. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये मानवता फाउंडेशनचे श्री अभिजित दिलीप सांगळे यांकडून देण्यात आले. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये श्री राजाशेठ ठाकूर आणि ग्रुप विरार यांकडून देण्यात आलंय. आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसात ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले होते. या सर्वांचं दातृत्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा आपण ऋणी राहूया कारण त्यांच्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण आहे. आपलं मनपूर्वक धन्यवाद. या वर्ष 6व्यामध्ये गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अक्षय राजभर. धान्यू एक्सप्रेस सध्या मात्र चर्चेत असलेलं हे नाव
वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. गावदेवी धानी एक गाव एक फॉर्मॅटमध्ये बिलॉंग करतो. पहिलाच बॉल दांडी गुल भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतला. अक्षय राजभरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र देवा यावेळेला विकीला आपण पाहतायत. बॅक टू द डगआउट. कारल्याच्या डोंगर साई प्रदीप 11 टीम जर आली असेल तर प्लीज 5 मिनिटात लगेच आपण रिपोर्टिंग कळवायची आहे. ऑलरेडी अधिराज ग्रुप हा संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. अन्वय वर्तक माहिती देतीलच की ओम साई प्रदीप 11 टीम आले का, उपस्थित झाले का या स्पर्धेच्या माध्यमातून. चला टॉस करण्यासाठी लगेच या आमचे प्रतिनिधी साथी समालोचक संकेजी पाटील व्हॉइस ऑफ राय यांना मी विनंती करेन की टॉस बॉक्स मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक आपण पाहिलं. स्वप्नील जगन्नाथ कवळी यांकडून प्रभाग क्रमांक 12 नगरसेवक जेव्हा पहिला दिवस आपण पाहिलात आणि वाडवळ समाजाची जी मॅच होती त्यासाठी आपण पाहिलं तर अप्रतिम 20,000 रुपीज. त्यानंतर द्वितीय पारितोषिक कैलासवासी राधाबाई भालचंद्र वर्तक यांच्या स्मरणार्थ श्री अजय भालचंद्र वर्तक यांच्याकडून रोख रक्कम 10,000. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या अक्षर राजभर काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारे. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित आजचा सलग 4था दिवस फायनल डे. या फायनल डे मध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. ऑन साईटला एक नंतर मेल अमय पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. हा खेळाडू सध्या जर आपण पाहिला एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळतो. अक्षय राजभर अंडर 25च्या आतील खेळाडू जो आपण पाहू शकतायत. घाटकोपर पासून मात्र या खेळाडूची खूप ऑल इंडिया ओपन पासून चर्चा झाली आणि त्यानंतर आपण पाहतायत अजून चर्चा आणि चर्चा मात्र जरूर पाहायला मिळते. अक्षय राजभर मॅग्निफिसंट बॉलिंग. चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये सध्या आपण पाहतायत. परंतु एका साईडला स्ट्रगल करतोय संघ तो वेदांगी 11. अक्षय घरतला आपण पाहिलं तर मॅन फ्रॉम काटाळे 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया या खेळाडूच्या सुद्धा नावावर आहे. मनोर रायडर्स या टीम मधून खेळत असताना मनोर प्रीमियर लीग मध्ये मी स्वतः समालोचन करताना ते 6 बॉल 7 चौकार पाहिलेत. त्यांच्या समयेत विश्वनाथ जाधवचे 6 बॉल 6 चौकार पाहिले समालोचन करताना. मात्र हे खेळाडू नेहमीच चर्चेत राहिलेत. चला या आपण टॉस करणार आहोत. संकेजी पाटील फॉर्मॅलिटी फक्त पूर्ण करतील टॉस बॉक्स मध्ये. आणि दोन्ही खेळाडूंच्या नावावर जर आपण पाहिलं तर बाईक सुद्धा आहेत. प्रत्येकाची इच्छा असते जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये पदार्पण करता त्यावेळेला नेहमीच संघ जिंकावा. संघ जिंकून मात्र जो मला आनंद मिळेल तेच माझ्यासाठी खूप पुरेसे असतं. हे प्रत्येक खेळाडू सांगतात की मी वैयक्तिक खेळासाठी खेळत नाही तर माझ्या संघासाठी प्रथम त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर राहिले 24ला 4 बॉलच्या समाप्तीनंतर या 2 बॉल नंतर टॉसची प्रक्रिया पूर्ण होईल. पुन्हा एकदा अक्षय राजभर चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो. टप्पा अचूक पद्धतीने विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये. काय अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलंय. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण पाहतायत. अष्टविनायक बॉयज या टीमच्या माध्यमातून 54 धावांचा पाठलाग वेदांगी 11 टीम समोर ठेवलं होतं. परंतु इथे कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. मॅग्निफिसंट बॉलिंग एंड ऑफ द थर्ड ओव्हर. चला जाऊया आपण थेट संकेतजी पाटील आमचे साथी समालोचक मित्र यांच्याकडे. थँक्यू. चला वळतोय पुढील मॅचच्या टॉसकडे. सन्माननीय पंकज देशमुख साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक व्हावी. एका बाजूला अधिरा ग्रुप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला निश्चितच ओमसाई प्रदीप हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एक खास कॉइन आहे लक्षात घ्या. MCC असा कॉल द्यायचा आहे आणि राईट क्लिक असा कॉल द्यायचा आहे. सन्माननीय पंकज देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. येस राईट क्लिक असा कॉल आहे आले मात्र MCC. त्यामुळे अधिरा ग्रुप संघानं नाणेफेक जिंकलाय.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे. पंकज देशमुख साहेब त्यांना शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद सर. आणि साहेब थांबा, तुमच्या शुभ हस्ते एक खास गिफ्ट आपण दोन्ही कर्णधारांना देऊया. भरपूर गरजेच्या गोष्टी आहेत या. एका बाजूला मॅच ऑन आहे, हे घ्या वेलकम किट, त्याचं स्वागत दोन्ही संघांचा आपण करतोय. हा जेल पडलाय, हा जेल पडलाय. नक्कीच आपण बघतोय अगदी ज्युसेस आहे ते आणि निश्चितच कौतुक देशमुख साहेबांचं. धन्यवाद. अजून अधिरा ग्रुपच्या कर्णधाराला सुद्धा आपण सन्मानित करूया एकूणच या वेलकम किटनं. थँक्यू साहेब, धन्यवाद. अधिरा ग्रुपनं नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय लगेच द्या, 4 ओव्हरची मॅच आहे. आम्ही फिल्डिंग करू. धन्यवाद. रेडी व्हा, दोन्ही संघांना विनंती करतोय रेडी व्हा. तर सेंटर न्यूज अशी आहे, अधिरा ग्रुप वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओ टू यू मिस्टर प्रमोदजी शेडगे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच संकेतजी पाटील. सध्या अक्षय घरत यावेळेला गोलंदाजी करताना ज्या खेळाडूचा मी उल्लेख नुकताच केला की 6 बॉल 7 चौकार मारण्याची किमया ज्या खेळाडूच्या नावावर पाहायला मिळते, काटाळे एक्सप्रेस म्हणून ऑल इंडिया ओपन सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा त्या खेळाडूच्या नावावर आपण पाहू शकलात. एक बाईक ज्याच्या नावावर मोटरसायकल आहे तोच गोलंदाज. सध्या गोलंदाजी करताना पालघरमध्ये एक काटाळे गाव आहे आणि त्या गावातून, छोट्याशा गावातून मात्र बिलॉंग करणारा खेळाडू नाव चर्चेत आलं, तोच अक्षय घरतला आपण पाहत आहेत. 3.4 ओव्हरचा खेळ झालाय. पुन्हा एकदा अक्षय वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. सध्या इथे आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये संघ आहे अष्टविनायक बॉईज. चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने. आणि पालघरचं क्रिकेट आज जिंकतंय असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे, कारण दोन्ही संघ पालघरमधलेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी ओपन संघ असला तरी सुद्धा खेळाडू मात्र या पालघर जिल्ह्याचेच आपण अनुभवत आहेत. एका साईडला अमेय व्यतिरिक्त आपण पाहिलं तर जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले पालघर तालुका आणि पालघर जिल्ह्यामधून, तर अभिनंदन. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत वेदांगी 11 आपलं सुद्धा कौतुक आहे. आपण वेळेवर हजर राहिलात त्याबद्दल आपलं सुद्धा सन्मान या आपण करणार आहोत. मी कॅप्टनला विनंती करेन, वेदांगी 11. तर या आपण मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली. 18 बॉलमध्ये 44 रन विश्वनाथ जाधव ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विश्वनाथ जाधव. चला या मॅन ऑफ द मॅच आपण प्रदीप सालियान साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्नाळा सोशल वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून 3 संघ जे पुढे येतील त्यांना मात्र जे नारळाचं झाड आहे ते सन्मानित केलं जाईल. या आपण वेदांगी 11 टीमचे कॅप्टन, वेदांगी 11 टीमचे कॅप्टन आपण या, आपला इथे सन्मान केला जाईल. वेदांगी 11 टीमचे कॅप्टन प्लीज आपण यायचे. सध्या विश्वनाथ जाधव या ठिकाणी आहेत, तर विश्वनाथ जाधव मॅन ऑफ द मॅच या आपण प्रथमतः आपल्या या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. विश्वनाथ जाधव. आदरणीय सन्माननीय उत्तम ज्वेलरचे आदरणीय उत्तमजी शाह साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यावा. या सेंटरला या विश्वनाथ जाधव. जोरदार टाळे होऊ द्या ज्या खेळाडूने जगभरामध्ये नाव केलेलं आहे. धानिव गावातून बिलॉंग करणारा जाधवपाडा, या गावातून ज्याने सुप्रीमो चषक गाजवलं. एक्सप्रेसो कार ज्याला मिळाली. 6 बॉल 7 चौकार. विशू कसं वाटतं एकंदरीत 2025ला आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार गुड बाय केलं. पुन्हा एकदा मात्र आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाला सुरुवात झाली हिंदू धर्मानुसार. कसं वाटतं एकंदरीत 2025-26 कसं चाललंय? खूप छान चाललं आहे आणि थँक्यू मी आयोजकांचं देईन, कारण इथे आमची एंट्री नव्हती आणि आम्हाला टायमावर बोलवलं आणि सांगितलं पहिलं मॅच खेळा. तर आमचे मुलं पण रेडी झाली आणि त्यासाठी गव्हर्नमेंटचं धन्यवाद देईन की आम्हाला इथे खेळायला बोलवलं. आणि दरवर्षी खेळतो आम्ही इथे आणि खेळायला खूप मजा येते, कारण ग्राउंड आणि पब्लिकचा सपोर्ट खूप जास्त असते.
ज्या पद्धतीने खेळपट्टी आपण पाहतायत, काल सुद्धा श्रेयस सिंधुळकरने खूप चांगली कौतुक केलं. खेळपट्टी कशी वाटली तुला? नाही, खेळपट्टी आम्ही जेव्हा विकेटवर गेलो तेव्हाच मी आणि अक्षय बोलत होतो का यावर्षी खूप चांगली आहे आणि एवढी मातीची विकेट एवढी स्पष्ट असं वाटते का सिमेंट विकेट बनवली आहे. क्या बात आहे. पिच क्रिएटरसाठी खूप खूप धन्यवाद असेल. हा होता विश्वनाथ जाधव, ज्यांनी जगभरामध्ये नाव कमावलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं MCC क्रिकेट